नमस्कार। आज आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे। आपल्या देशाला स्वतंत्रता मिळून 79 वर्ष, 19व्या हे ध्वजारोहण आहे। यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, माननीय लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार उपस्थित आहेत, तसेच कर्मचारी, विद्यार्थी आणि पत्रकार बंधू उपस्थित आहेत, त्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आणि सर्वप्रथम देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व ज्ञात आणि अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना मी अभिवादन करते, त्यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करते आणि आपल्या समवेत उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांनाही मी अभिवादन करून आपल्या विषयीची कृतज्ञता व्यक्त करते। 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतीयांनी ब्रिटिश साम्राज्याच्या छायेतून बाहेर येत स्वातंत्र्यतेचा श्वास घेतला। हा क्षण केवळ एक राष्ट्रीय विजय नव्हे, तर एक सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक परिवर्तनाचा आरंभ होता। तो क्षण आज सगळ्यांना, आपल्याला ज्यांनी स्वातंत्र्याचं ते पर्व पाहिलं नाही त्यांनाही तेवढाच मोलाचा आहे, कारण स्वतंत्र देशाचा नागरिक असणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। आज जालना जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी, अनेक विकासाचे कार्यक्रम राबवले जात आहेत। नुकत्याच पार पडलेल्या महसूलच्या सप्ताहामध्ये जालना जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले। जिल्हाभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान, वृक्ष लागवड, विविध दाखल्यांचे वितरण, डीबीटीद्वारे लाभ, शासकीय जमिनीवर अतिक्रमण निष्कासित करणे यासाठी अनेक उल्लेखनीय कामं करण्यात आली। पाणंद रस्ते, शेतरस्ते मोकळे करणे अभियानांतर्गत जिल्ह्यात एकूण 180 रस्ते, ज्यांची लांबी 288.25 किलोमीटर आहे, ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत आणि अभिलेखात त्यांना घेण्याची कारवाई देखील सुरू आहे। ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांना प्रोत्साहन करण्यासाठी 2025-26 पासून तालुका, जिल्हा, महसूल व राज्य स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्यात येणार आहे। जालना जिल्हा परिषदेने पर्यावरणपूरक आणि सामाजिक हिताचे पर्यावरणाचे संवर्धन व्हावे यासाठी जिल्हा परिसर स्वच्छ व सुंदर व्हावा यासाठी झिरो प्लास्टिक मोहीम ही राबवलेली आहे। प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी आहेच आहे आणि ती तंतोतंत जालन्याचे प्रशासन त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करत आहे। यासाठी नागरिकांनी देखील आम्हाला सहकार्य करावे अशी विनंती पालकमंत्री म्हणून या निमित्ताने मी करते। जालना जिल्ह्यातील समग्र शिक्षा योजनेअंतर्गत 25-26 मध्ये 15 जून रोजी शाळा सुरू झाल्या। पहिल्याच दिवशी एकूण 1,38,021 विद्यार्थ्यांना गणवेशाचे मोफत वितरण करण्यात आले। जिल्हा परिषद निवासी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून अनेक चांगले कामगिरी, अनेक चमकदार कामगिरी राष्ट्रीय स्तरावर, राज्य स्तरावर आपल्या विद्यार्थ्यांनी केलेली आहे। त्यामध्ये 27 जणांनी राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवला आणि 13 विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक व 2 विद्यार्थ्यांनी रौप्य पदक आणि 2 जणांनी कांस्य पदक मिळवलेले आहे। त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन। जिल्हा क्रीडा संकुलामध्ये अद्ययावत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। त्यामध्ये टेनिस कोर्ट आहे, सिंथेटिक बास्केटबॉल आहे, आर्टिफिशियल क्रिकेट टर्फ आहे, सिंथेटिक स्केटिंग रिंग आहे, व्हॉलीबॉल मैदान आहे, कबड्डी मैदान आहे, खो खो मैदान आहे, जिम आहे आणि क्रीडा संकुल समितीकडून विकसित करण्यात आल्यामध्ये 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक व नॅचरल फुटबॉल मैदानाचे काम प्रगतीपथावर आहे। विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सराव परीक्षेचा फार महत्त्वाचा रोल आहे। सराव परीक्षेची त्यांची वृत्ती निर्माण व्हावी आणि त्यांना मदत मिळावी, चालना मिळावी यासाठी महाद्वीप ही महत्वाकांक्षी योजना करून श्रीहरिकोटा येथील इस्रो अंतराळ विज्ञान केंद्रातील संग्रहालयातील 50 विद्यार्थ्यांची स्पर्धात्मक परीक्षा घेऊन विमानाद्वारे त्यांची सहल देखील करण्यात आली। येत्या जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये UPSC MPSC चे जी मेन्सचे, जी ॲडव्हान्सचे परीक्षाची तयारी करण्यासाठी माझी संकल्पना आहे की युक्त अभ्यासिका असली पाहिजे, ग्रंथालय असलं पाहिजे। त्यामुळे प्रत्येक तालुक्यामध्ये एक अभ्यासिका आणि शहरामध्ये 2 अशा 10 अभ्यासिका ज्या आता उभारण्यात येतील। प्रधानमंत्री आवास योजनेतून 1,32,000 उद्दिष्ट शासनाकडून प्राप्त झालेला आहे। त्यापैकी 1,26,000 लाभार्थ्यांना मंजुरी देखील देण्यात आलेली आहे।
शासनाच्या विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय आम्ही घेतला होता। ती जप्त वाळू जी आहे ती सुद्धा यामध्ये समाविष्ट केली आहे आणि 5,997 घरकुल लाभार्थींना 29,849 ब्रास वाळू आतापर्यंत आपण विनामूल्य दिलेले आहे। प्रधानमंत्री विमा योजनेचं सुद्धा 245 कोटी विमा वाटप करण्यात आलेला आहे आणि खरीप हंगामासाठी 5,14,000 शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी आपलं पीक संरक्षित केलेलं आहे। शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून विविध योजनांच्या लाभाची मदत मिळणार आहे। तसेच जिल्ह्यातील नवीन गुंतवणुकीला चालना देण्यासाठी 2025 मध्ये 4 उद्योगासोबत 2,079 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार झाले आहेत। यामधून सुमारे 3,000 युवकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे। राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मितीच्या माध्यमातून मागच्या वर्षी 325 उद्योग उभे राहिलेले आहेत। पशुसंवर्धन मंत्री मी स्वतः असल्यामुळे आणि पालकमंत्री असल्यामुळे पशुसंवर्धनाला कृषीचा दर्जा दिला आहे। खूप सुंदर निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। महाराष्ट्र राज्य पहिलं राज्य आहे ज्यांनी देशामध्ये कृषीचा दर्जा हा पशुसंवर्धनाला दिलेला आहे। त्यामुळे छोट्या छोट्या गावामध्ये आपल्याला क्लस्टर अप्रोच वापरून छोटे छोटे उद्योजक निर्माण करता येतील आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना देता येईल। मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या दूरदृष्टीतून शासकीय कार्यालयांना शिस्त लावण्यासाठी नागरिकांची कामे जलद पूर्ण होण्यासाठी 100 दिवसाची कार्यालयीन सुधारणा मोहीम देखील हाती घेण्यात आली आहे। यामध्ये जालन्याने प्रभावी कामगिरी केलेली आहे। स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे अपघात सुरक्षा योजनेचा अपघाताने मृत्यू झालेल्या अपंगत्व आलेल्यांना एकूण 210 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 4,25,00,000 रुपयाचं अनुदान आतापर्यंत दिलेलं आहे। तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी मधल्या टप्पा 2 मध्ये 177 गावांची निवड करण्यात आलेली आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेमध्ये 531 लाभार्थ्यांना 26.64 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आलेले आहेत आणि 11 कोटी रुपयाचे अनुदान देखील वाटप झालेले आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीचं वातावरण व्हावं, तिरंगामय वातावरण व्हावं यासाठी 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे। मी माझ्या घरापासून त्याची सुरुवात केलेली आहे। आपण सर्वांनी या तिरंगा अभियानामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या राज्याच्या आपल्या देशाच्या अभिमानामध्ये सहभागी होऊन जालन्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी आपलं योगदान द्यावं। मी कटिबद्ध आहे जालन्याचा विकास करण्यासाठी। मन लावून जेवढं बीड जिल्ह्यावर प्रेम केलं तेवढंच जालन्यावरही प्रेम करून जालन्याच्या विकासासाठी सदैव डोळ्यात तेल घेऊन काम करत राहील असं आपल्याला स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आश्वस्त करते आणि माझ्या परत एकदा आलेल्या जमलेल्या सर्वांना स्वतंत्रता दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्या वाणीला विराम देते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।